छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये झालेला आहे। महाराजांचा इतिहास वैश्विक होणार असून आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते। माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं 7 वेगवेगळ्या साइट्स गेल्या होत्या। मी प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानेन, असे 12 किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला। एकूण 20 देशांना मतदानाचा अधिकार आहे। या सगळ्या देशाच्या अँबॅसेडर सोबत मी स्वतः देखील बोललो। मी शिंदे साहेब आणि अजितदादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की आपण हे नॉमिनेशन केलंय, परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि 20 वेगवेगळे देश आहेत, त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे। त्या माध्यमातून त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला, त्यांनाही आपण एकत्रित केलं। 20ही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं। आता जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत। आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत। महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे।